सो बोल, तू काय घेणार? तुला हवं ते माग ग, पाहिजे ते माग. आज तुला पार्टी आपल्याकडनं. अरे हो हो, डबल डिस्टिंक्शन मला मिळालंय. तू कशाला मला पार्टी देतोयस? उलट मी तुला पार्टी द्यायला हवी. ठीक आहे ग, तसं आपल्याला कुठे चान्स मिळणार आहे डिस्टिंक्शनची पार्टी द्यायला? का असं का बोलतोयस? मग तुला माहित नाही आपला रिझल्ट फार फारचा काय माहितीये का? लागला तर 5चा मटका, नाही तर पाठीवर आजीचा फटका. तू बोल ना, तुला काय पाहिजे? बर, आपण एक काम करू, मी 2 कटिंग आणतो, म्हणजे कसं चहा प्यायलो ना की आपल्याला सुचेल काय मागवायचं त्या. चालेल. हाय. हाय. कशी आहेस? ठीक आहे. रिझल्ट? डिस्टिंक्शन. अरे वा, कॉंग्रॅट्स. थँक्स. काय नाही, सॉरी टू डिस्टर्ब यू. ॲक्च्युली मी घरून लाडू आणले होते. तुला आवडतात ना आईच्या हातचे लाडू? तो हे घे. थँक्स. तू पण घे रे. अँड वन्स अगेन कॉंग्रॅट्स फॉर रिझल्ट. थँक्स. बाय. बाय. हाय. ए बाळा, अमित शिंदे तूच ना रे? हो. तुला कसं माहित? ते काय ना बाळा, मी एक फिल्म मेकर आणि एक फिल्म मेकर म्हणल्यावर त्याला मेन लीड सोबतच साईड हिरो पण माहिती असतातच. साईड हिरो? हो. तू त्या मिठीची गोष्ट नावाच्या फिल्मचा साईड हिरो ना रे? मग आपल्या कॉलेजमध्ये जाम फेमस आहे त्यांची त्या दिवशीची मिठी. सगळ्यांसमोर हिरोईन धावत पळत येते, घळा घळा अश्रू गाळत हिरोला घट्ट मिठी मारते आणि म्हणते आय लव्ह यू. मनवा, धवल कुठे आहे? डेंजर झोन मध्ये. काही नाही ग, नवीन प्रेमात पडलाय ना, त्यामुळे गोंधळलाय. काही गोंधळला वगैरे नाहीये, उलट प्रेमात तो सुटलाय, आणि ते पण जरा जास्तच. का? काय झालं? अगं काय नाही, आम्ही सकाळी कट्ट्यावर बसलो होतो ना, तेव्हा हा आला आजीने दिलेले लाडू घेऊन, स्पेशली फॉर रुचिरा. सम्राटला अजिबात हात नाही लावू दिला त्याने, माहितीये. आणि तिला डिस्टिंक्शन मिळालं ना, म्हणून याने पार्टी दिली, ते पण जंगी. काय? हो मग. हाय गर्ल्स. हाय. काय मग गॉसिपिंग करताय? तुझ्याबद्दलच बोलतो तो. माझ्याबद्दल? ती मला सांगत होती रुचिराला डिस्टिंक्शन मिळालं म्हणून तू पार्टी दिली म्हणे सगळ्यांना. का बोलते? मजा आली ना सायली पार्टीला. तू असायला पाहिजे होती यार मनवा. हे आज आम्ही काय केलं माहितीये काय? हे मस्त सिनेमा टाकलाय मल्टिप्लेक्स मध्ये. मग आम्ही शॉपिंग केली, काय कपडे घेतले आहेत रुचिराने, तुला सांगतो. हे टेडीवेअर पण दिला तिला छोटासा. आम्ही कॅफेत गेलो, कॉफी प्यायलो, शुगर पण टाकली, रेड रोज दिलं तिला. अगं रेड रोज दिलं तिला, रेड रोज. काय खुश झाली माहितीये ती. आज आम्ही रात्री जाणार आहे डिनरला, मस्त एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये. मग गाडी डायरेक्ट मरीन ड्राईव्ह आणि मग घोडा गाडी. मी आणि रुचिरा, ते दिल शेपवाले असतात माहितीये त्या. तगडक तगडक तगडक, हातात पिंक कलरचा कापूस. कसा वाटतोय प्लॅन? प्लॅन छान आहे. हा ना, पण जरा खर्चिक नाही? काय बोलते यार सायली? खर्चिक
अरे भाई प्रेम आहे धवलचं म्हणून म्हणतो काय होऊ दे खर्च. सायली कमॉन या, शेवटी पार्टनर खुश राहायला पाहिजे. पार्टनर खुश तर आपण खुश, काय म्हणवा. चला भाई निघतो. काय ते संध्याकाळचं प्लॅनिंग करायचं आहे ना. बाय बाय. मनवा एक मदत हवी होती. बोल ना. ऍक्च्युली ते मी तुला म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड, मी तुला ते EMI चे पैसे दिले होते ना, ते मला परत मिळतील काय? हो हे घे. थँक्यू. हे मी तुला हे देईन ना 2 दिवसात. इट्स ओके चॅम्प, काही घाई नाहीये, तू आरामात दे. तसेही मी मागितले नव्हतेच, तू स्वतःहून दिलेस मला. आई तू मागितले नाहीत माहिती आहे, पण आपण पण दिली आहे ना तुला जबान. आणि आपण की बोली बंदूक की गोली काय. नाही बघितलं, कळलं तुला आता मी असं का म्हणाले की हा प्रेमात सुटलाय. बट डोंट वरी, he'll be back. सॉरी 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 लेट झाला. सॉरी लेट झाला. अगं आजीने थांबून ठेवलं ग म्हणून सॉरी सॉरी. इट्स ओके. मा रेडी फॉर द डिनर. हा चल तुला मस्तपैकी 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन जातो. चल. नाही नको. का तुला भूक नाहीये? नाही नाही भूक आहे, पण 5 स्टार मध्ये जायचं मूड नाहीये. मूड नाहीये? अगं तूच तर बोललीस ना दुपारी की तुला असं मस्त रॉयल ठिकाणी म्हणजे असं स्टँडर्ड पद्धतीचं फ्रेशली बनवलेलं फूड खायचंय म्हणून. हा असं म्हटलं होतं, हा मग पण आता माझा मूड चेंज झालाय. मला ना असं एकदम 5 स्टार पेक्षा भारी हॉटेल मध्ये जावं असं वाटतंय. अच्छा अच्छा, भारी ठिकाणी. तुमचा मूड चेंज नाही, अपग्रेड झालाय. हा सॉर्ट ऑफ. बरं चल जाऊया भारी ठिकाणी. चल जाऊया जाऊया, त्याबद्दल काय नाही, पण 5 स्टार पेक्षा भारी ठिकाण कुठे? मला एक ठिकाण माहितीये, मस्त निवांत लॅविश, परफेक्ट फॉर द कपल. माहितीये काय? चांगलंय चांगलंय. काय झालं? कुठे काय? कुठे काय? काय नाही. उभी काय आहेस? उभी काय? चल लवकर बस, जाऊया मस्त ठिकाणी. ऐक ना, गाडी नको. मग काय उचलून घेऊन जायचं? तवर हो झालं. ऐक, आपल्याला जवळच जायचंय, सो चालत जाऊया ना. बेस्ट, चालत जाऊ. चल तू म्हणतेस ना चालत. एक मिनिट. चालत जाणं एवढं जवळ कुठल्या ठिकाणी? अगे हसतेस काय? कुठे नेतेस तू? थांब ना जरा, तू धीर नाहीये का तुला? अगं हो, तू म्हटलीस चालायचंय, पण डोळे बंद करून चालायचं. थांब तू जरा. हा इकडे 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 इकडे. येस. 1 2 3. फर्स्ट कॅन्डल लाईट डिनर एवढा भारी असेल असं वाटलं नव्हतं. मुळात माझ्या आयुष्यात कॅन्डल लाईट डिनर असेल हे सुद्धा वाटलं नव्हतं. मग तू मला दिवसभर खुश ठेवायला एवढे कष्ट घेतलेस. आपण सुद्धा रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी भारी करायला नको का?